नमस्कार, मी शीतल धुरके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची सुकी भाजी. बटाट्याची सुकी भाजी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि मी ज्या पद्धतीने बनवते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही भाजी तुम्ही पुरीसोबत म्हणा किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर प्रवासात कुठे जात असाल तर त्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. खूप सोपी आहे. तर ही भाजी कशी बनवायची यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. उकडलेले बटाटे, उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर, टमाटर, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा, जिरं, मोहरी, हळद, गरम मसाला आणि मीठ एवढंच घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. हे बघा 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायच्या, त्यानंतर जिरं टाकायचं आहे. तुमच्याकडे जर कढीपत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा उभाच कट करून घ्यायचा. बटाट्याची आपण जेव्हा सुकी भाजी करतो त्यामध्ये उभा कांदा खूप छान लागते चवीला. त्यानंतर मिक्सरमधून काढलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आणि टमाटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता याला आपल्याला 2 मिनिट असंच परतवत राहायचं आहे. तोपर्यंत आपण बटाटे बारीक करून घेऊया. इथे मी उकडलेले 3 बटाटे घेतलेले होते. याला आपल्याला हातानंच असं बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. चाकून करायची काही गरज नाही. हातानंच तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. आणि हे एकसारखे न बनवता लहान मोठे बनवा म्हणजे भाजी खूप छान लागते. हे बघा 2 मिनिट झालेले आहे आणि आपल्याला हे छान भाजून झालेलं आहे, फ्राय करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया. त्यामध्ये मी हळद, गरम मसाला, मीठ टाकलेला आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची. पूर्ण टाकलेली नाही आहे, थोडीशीच वापरलेली आहे. कोथिंबीर मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण जे बटाट्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे खूप मोठे वाटत असेल तर थोडे मॅशसुद्धा करू शकता तुम्ही चम्मचनंच. आणि याला व्यवस्थित आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत, उकडलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला याला एक्स्ट्रा काही शिजवायची गरज नाही. फक्त याची एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिट आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाल्यानंतर परत वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे बघा आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. तर कशी वाटते रेसिपी?